जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माहितीचा किडा या यूट्यूब चॅनलवरती. थंबनेल बघून तुम्हाला कळलेच असेल की आजचा व्हिडिओ आपला डी.फार्म व बी.फार्म विद्यार्थ्यासाठी होणार आहे. डी.फार्म व बी.फार्म विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभागात भरती निघालेली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार, वयोमर्यादा काय असणार, या भरतीसाठी फीज किती असणार, या भरतीसाठी अर्ज कुठून करायचा, अर्ज ऑनलाईन कसा भरायचा हे आपण माहिती करून घेणार आहे. तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व इंटरेस्टिंग व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळवण्यासाठी चॅनलचं बेल आयकॉन प्रेस करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, हा स्क्रीनवरती तुम्हाला जी.आर. दिसत आहे. या जी.आरमध्ये 4 नंबरचं जे पद आहे मिश्रक नावाचं, त्याच्यामध्ये एकूण 27 पद खाली येतं. याच्यासाठी तुम्हाला 10वी आणि 12वी हे दोन्ही पास असणे आवश्यक व त्यासाठीच डिप्लोमा फार्मसी किंवा बी फार्मसी हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिलला नाव नोंदणी आवश्यक असणार आहे. तर या भरतीसाठी डॉक्युमेंट काय काय लागणार हे बघूया. तर चला मित्रांनो, हे बघा, याच्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार. अर्जातील नावाचा पुरावा, जसे की तुमचं 10वी किंवा 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असले तरी चालेल. वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला आधार कार्ड सादर करावं लागणार. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, जसे की तुमची 10वी 12वी, डिप्लोमा असेल तर डिप्लोमा आणि डिग्री असेल जसे की बी फार्मसी त्याचंसुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट लागेल. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यास त्याचा पुरावा तुम्हाला इथे सादर करावा लागणार आहे. जर तुम्ही EWSमधून अर्ज भरत असाल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा तुम्हाला सादर करावा लागणार. जर तुम्ही अनाथ असाल तर अनाथासाठी तुम्हाला पात्र असल्याचा पुरावा लागेल. जसे की तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर त्यासाठी तुम्हाला प्रकल्पग्रस्ताचे सर्टिफिकेट, भूकंपग्रस्तमध्ये जर असाल तर त्यासाठी तुम्हाला त्याचे सर्टिफिकेट सादर करावं लागणार. अंशकालीन पदवीधर कर्मचारी असाल तर त्यासाठी तुम्हाला त्याचा पुरावासुद्धा सादर करावा लागणार आहे. SSCच्या नावात जर काही बदल झाले असेल तर त्यासाठी तुम्हाला पुरावा सादर करावा लागणार. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करावं लागणार. जसं की तुम्ही OBCमधून जर अर्ज करत असाल किंवा ज्या कॅटेगरींना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक असते तर ते तुम्हाला अंतिम दिनांकास वैध असावे पाहिजे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे जर तुम्ही पाल्ले असाल तर ते सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र इथे सादर करावं लागणार आहे. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट इथे अपलोड करावं लागणार आहे. खेळाडू आरक्षणासाठी तुम्हाला सर्टिफिकेट लागणार. राखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागेल. मराठी भाषेचे ज्ञान असल्यास त्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि अनुभव प्रमाणपत्र हे तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये लागणार आहेत. अर्ज करण्यासाठी काही सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत. जसं की अर्ज फक्त ऑनलाईनद्वारेच इथे स्वीकारल्या जाणार आहेत. अर्ज सादर करण्याकरिता www.mahaprisons.gov.in ही साईट आहे. या साईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. अर्ज सादर केल्यानंतर मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. म्हणजेच तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केला तर त्याचं पेमेंट तुम्हाला करावं लागणार, अन्यथा तुमचा अर्ज रद्द होऊन जाईल. जिल्हा व केंद्र निवड. प्रस्तुत परीक्षेकरिता विविध जिल्हा परीक्षा केंद्राचा तपशील संकेतस्थळावरील सदर परीक्षेच्या परीक्षा योजना पद्धती या सदरामध्ये उपलब्ध आहे. जर जे आपल्याला परीक्षेसाठी सेंटर येणार आहे तर ते अर्ज भरताना तुम्ही टाका, म्हणजे त्या सेंटरपैकी येईल. अर्ज सादर करताना जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असता तेव्हा तुम्हाला एक्झाम सेंटर हे निवडणं आवश्यक राहणार आहे. परीक्षेचा शुल्क कसा भरायचा. परीक्षा शुल्काचा भरणा हा त्यांच्या साईटवरूनच भरायचा आहे. जसे की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगद्वारे तुम्ही परीक्षेचा शुल्क भरू शकता. तर चला बघूया अर्ज सादर करण्याची कालावधी काय आहे. तर 1/1/2024 रोजीपासून या भरतीसाठी अर्ज करणे सुरू आहेत व 21/1/2024 रोजी
पर्यंत हे अर्ज चालू राहतील. या संपूर्ण भरतीबद्दलचा GR मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्यावेळेस तुम्ही एक नक्की डाउनलोड करून घ्या व संपूर्ण GR वाचा. अर्ज करण्यासाठी काही जर अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी असेच सरकारी नोकरीविषयी व योजनाविषयी व्हिडिओ मी घेऊन येत असतो. धन्यवाद.